नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तुम्हाला माहितीच आहे, आता आपण चॅप्टर 6 ट्रिग्नॉमेट्री सुरू केलेला आहे. त्याचा आपण काही बेसिक पॉईंट आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. ते व्हिडिओ बघितले नसतील तर तेही बघून घ्या आणि मग इकडे या. ओके, त्याशिवाय इकडे फिरकू नका, नाही तर काय कळणार नाही. ओके, तर चला आता प्रॅक्टिस सेट 6.1 जो आहे, ठीक, ते जे व्हिडिओ असतील ते त्या माझ्या त्या प्लेलिस्टमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, हां, चला 6.1 क्वेश्चन 1 आहे तुमचा. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. सो यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे तर बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणखी तुम्हाला बघा बाळांनो आयडेंटिटी फॉर्म्युला माहीत पाहिजेत. ओके, ठीक, तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण ते घेतलेलं आहे. चला, साइन थिटा इज इक्वल टू 7 जो गिवन आहे वो लिख के लेते पहिला. सो गिवन काय बघा बाळांनो, गिवन दिलेलं काय बघा हियर, साइन थिटा इज इक्वल टू 7/25. ओके, सो वी नो दॅट तुम्हाला काय काढायचं आहे बघा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके, सो आपल्याकडे साइन थिटा आणि कॉस थिटाचा एक सिंपल आयडेंटिटी फॉर्म्युला आहे. सो कुठला आयडेंटिटी फॉर्म्युला आहे तो बघा, वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, सो हा एक सिंपल आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक, मग हा फॉर्म्युला आपण कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बघा, साइन थिटाची व्हॅल्यू आहे 7/25, त्याचा काय स्क्वेअर प्लस इथं कॉस स्क्वेअर थिटा प्लस इज इक्वल टू, किंवा एक काम करू, याला आपण पहिला मॉडिफाय करून घेऊ, कॉस स्क्वेअर थिटाची किंमत तसंच ठेवू. सो हा होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा साइन स्क्वेअर थिटा पलीकडे गेला की मायनस. ओके, सो इकडं कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज 6 असेल 1 मायनस साइन थिटा किती आहे बघा 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर. सो विल गेट 1 मायनस 7चा वर्ग किती रे 49, 25चा वर्ग किती 625. सो विल गेट 625 मायनस 49 डिवायडेड बाय 625. तिरकस गुणाकार करायचा, 725 गुणिले 1 725 वजा चला छेद 1 असणार, 1 गुणिले 49 725 राहिले छेदात 725 49 गेले 725 वजा 49. ठीक आहे, 14 9 गेले 5 राहिले, हातच्याला 1. त्यानंतर हे किती 12 5 गेले राहिले 7, चला 1. ओके, बरोबर आहे ना आपलं बाळानो, हे किती आहे 724 नाही रे 725 आहे. ओके, सो इथे किती राहिले 6. सो हे किती आलं 576 छेद किती आलं तुमचं 625. सो 576 कशाचा वर्ग, पहिला आपण काय करू इकडं लिहूया कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, पुढं काय करताय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. कशासाठी स्क्वेअर रूट घ्यायचं तर हा कॉस स्क्वेअर थिटा आहे ना, सो आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे. सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, स्क्वेअर कट करायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. सो अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू रूट ऑफ 5 आणि छेदाचा पण वेगळा घेतो 625. ठीक आहे, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, हा आला कॉस थिटा इज इक्वल टू 576 कशाचा आहे, 576 आहे तुमचा मला वाटते 24चा. ओके, आणि 625 कशाचा आहे 25चा. कळतंय का, समजतंय ना, समजालंय ना? ठीक आहे, सो इथं चेक करू शकता 24चा वर्ग काढा, 2चा वर्ग 4 4 2 8 आणि 2 16, चला 1 4 16 6 1 आले आणि 1 7 आणि 5, बरोबर आहे. ठीक आहे, तो 24चाच आहे. ठीक आहे, सो कॉस्टची किंमत मिळालेली आहे, त्याला आपण बॉक्सात घालू, बॉक्स करून ठेवा. ठीक आहे, आता आपल्याला टॅनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाव टॅन थिटा हियर. सो वी नो दॅट टॅन थिटा इज व्हॉट, टॅन थिटा वी नो दॅट tan theta is what, sin theta upon cos theta. Okay, so sin theta is what here, sin theta is 7/25.
7/25 डिवायडेड बाय कॉस थिटा इज वॉट 24/25 24 किंवा ह्याला सरळ करून कट केला तरी चालेल बघा 7/25 गुणिले 25/24 होणार 25ला 25 कॅन्सल 7/24 कळालं. सो टॅन थिटा आला 7/24 ओके समजलं. सो हे असं फर्स्ट एक्झाम्पल आहे, सोपं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. ओके चला हे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. ओके काय सो हिअर सो व्हॉट इज गिवन हिअर tan theta is equal to 3/4 and you need to find out the values of sec theta and cos theta. sec theta आपल्याला काढायचं. सो tan आणि sec चा एक आयडेंटिटी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पहिला दिलेलं लिहून घ्या. हिअर tan theta is equal to 3/4 and we know that okay 1 plus tan square theta is equal to sec square theta. ओके सो हेच व्यवस्थित लिहूया. sec square theta is equal to 1 plus tan square theta. ठीक आहे. सो किमती टाका 1 plus tan किती आहे 3/4 चा स्क्वेअर. सो 1 plus 3 square 9 4 square 16. सो 16 1 16 plus 9 divided by 16. So 16 plus 9 will be 25/16. ओके व्यवस्थित बघा. याने याला तिरकस गुणाकाराने गुणा 16 × 16 अधिक 9 × 9 छेदात 16 × 16. ठीक आहे. सो हे काय तुमचं sec square theta. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ sides. So what will you get? So sec square theta square root 25 divided by 16. So you will get square root to square root cancel. So sec theta under root 25 or root of 25 will be 5 and root of 14 will be 4. So you will get value sec theta is equal to 5/4. Similarly you can find out the cos theta. Now okay you have a tan theta, you have sec theta. Now we know that cos theta is what? Cos theta is what? 1/sec theta. 1/sec theta. ठीक आहे. सो सिंपल काढू शकतो आपण 1/sec. सेक किती आहे किंवा तुम्ही तोंडी काढू शकता त्याच्या उलट. सो हे किती येणार उलट 4/5. कळालं. ओके सो cos theta is what? इनवर्स ऑफ sec theta. सो डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. हे असं एवढं लिहिलं नाही तरी चालेल. ओके इनवर्स ऑफ sec theta म्हणजे काय ह्याच्या उलट 4/4 समजलं. सो cos theta. सो सोपं आहे. लागलीच आपण आहे की नाही पुढचा क्वेश्चन काय तो पण लिहून घेऊयात. बघा काय इफ cot theta is equal to 40/9 find the values of cosec theta and sin theta cosec theta and sin theta. ओके ठीक है चला सॉल्व करूयात. इसका क्या अभी कॉट वरून कोसेक काढायचं आहे. कॉट आणि कोसेकचं फंडामेंटल रिलेशन किंवा आयडेंटिटी फॉर्म्युला आहे. सो आपल्याला माहिती आहे. सो काय बघा सो हिअर cot theta is equal to 40/9. Now we know that so what we know that 1 plus cot square theta is equal to what? Cosec square theta. So 1 plus cot square theta is equal to what? Cosec. हे एक आयडेंटिटी फॉर्म्युला आहे बघा. सो आपल्याला काय काढायचं कोसेक. सो कोसेक स्क्वेअर थिटा आणि हे येणार 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. जरा आपण जागा बदलल्या त्यांच्या आहे की नाही. ठीक आहे आपल्या सोयीसाठी जरा जागा बदलूयात आपण. सो कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट किती आहे 49/9 चा
सॉरी 40/9चा स्क्वेअर. बरं जरा गणित चेक करू. 40/9 बरोबर आहे. ठीक. सो 1 + 40चा स्क्वेअर किती आला आहे 1600 छेद 9चा किती आला 49. सो 9चा 49 असतो रे 81. ठीक आहे. सो 81चा 81 + 1600 डिवायडेड बाय 81. सो यू विल गेट 1681 डिवायडेड बाय 81. मला वाटतंय हा 41चा असेल. बघा आपण काढूयात. कोसेक स्क्वेअर थिटा. ओके. सो याचं काय घेणार आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ओके बोथ साईड. ठीक आहे. सो घ्या इथं काय येणार कोसेक स्क्वेअर थिटा रूट ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू रूट ऑफ 1681 डिवायडेड बाय 8. ओके. ठीक आहे. सो 41चा असणार आहे. ठीक आहे. ह्या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. हा कोसेक थिटा याचा स्क्वेअर रूट 1681 मला वाटतं 41चा स्क्वेअर असेल तो. 4चा वर्ग 16 4 × 4 4 2 8 हे किती राहिले 1चा वर्ग 1 बरोबर आहे. 41चा 1681. सो 1681चं स्क्वेअर रूट आलं 41 डिवायडेड बाय 81चं किती आलं 9. सो यू विल गेट कोसेक थिटा इज इक्वल टू 41 डिवायडेड बाय 9. Now similarly you can find out the sin theta. We know that sin theta is what? Now second we also know that. So what we will know that? We know that sin theta is inverse of cosec theta. Okay, so simply you can write it as a 9/41. उलटा करायचं. इनवर्स म्हणजे व्यस्त उलट लक्षात. So you will get sin theta is equal to 9/40. इथं तुम्ही काढू पण शकता बाळांनो. बघा 1 कोसेक थिटा काय आहे 41 डिवायडेड बाय 9. सो यू विल गेट हिअर 9 वर जाणार 41 छेदात. कळालं. ओके. सो एवढं गरजेचं नाही. डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. ओके. सो असे हे तुमचे एक्झाम्पल आहेत. 2 एक्झाम्पल इथं व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट गणित घेऊया. 4th एक्झाम्पल काय बघा. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 then find the values of sec theta cos theta sin theta. ओके. सोपं आहे बघा. याला थोडंसं आपण रिअरेंज करू. ओके. हिअर 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 आहे ना बरोबर. ह्याला मायनसला इकडे नेऊ. 5 sec theta is equal to 12 cosec theta. ओके. ठीक आहे. सो हा कोसेक इकडे परत डिवाइडला आणू. sec theta डिवायडेड बाय हा कोसेक थिटा आणि हा 12 ॲज इट इज तसाच 5 इकडे आणू. ओके. ठीक आहे. समजलं बाळांनो. ठीक. सो 12 इथं ठेवला 5 इकडे आणला. हा कोसेक इकडे गुणाकारात होता तो इकडे भागाकारात आणला. इकडचा 5 गुणाकारातला इकडं. सो सेक थिटा म्हणजे माहिती आहे. सेक थिटा म्हणजे काय असतं इनवर्स ऑफ कॉस आणि कॉस म्हणजे काय इनवर्स ऑफ सेक. सो सेक म्हणजे काय 1 कॉस थिटा आणि कोसेक म्हणजे काय 1 साइन थिटा. वाटलंच तर इज इक्वल टू 12/5. इथं लिहूयात. तर मी बाण करून दाखवतो. हिअर सेक थिटा इज इक्वल टू 1 cos थिटा cosec theta is equal to 1 sin theta. कळलं. ओके. तर हे आपण वापरलेलं. तर चला सोडवा. सो 1 cos तसंच हे छेदाला छेद म्हणजे उलटून गुणिले करू आपण त्याला. sin theta वर जाणार sin theta अपॉन 1 आलं. हे आलं 12/5. तसंच म्हणजेच काय आलं sin theta अपॉन cos theta is equal to 12/5. Now what is sin theta upon cos theta? That is nothing but the tan theta. ओके. याला आपण कारण देऊ. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे काय रे tan theta will be sin theta upon cos theta. सो ये अपन को मालूम है भाई. ठीक है.
सो टॅन थिटा मिळाला. सो आपल्याला काय काढायचं सेक. सो वी हॅव फंडामेंटल. सो वी नो दॅट. सो व्हॉट वी नो दॅट 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. सो sec square theta ॲज इट इज तसाच ठेवा. हे वाटलं जागा बदलू फक्त. हा इकडं आणू 1 प्लस tan square theta. ठीक आहे. सो 1 प्लस टॅन किती मिळाला आहे 12/5चा वर्ग. सो 1 प्लस 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. सो हिअर sec square theta. सो 25 1 जा 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25. सो sec square theta. ओके. सो हे असं इथं लिहितो मी. ठीक. इकडून इकडं जायचं हे लक्षात ठेवा. झूम. ठीक. देन नेक्स्ट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. ओके. सो स्क्वेअर रूट घ्या. सो हे असं काय केलं नाही तर चालेल. डायरेक्ट सेक थिटा लिहिलं तरी चालेल. 125 अधिक 44 किती आलं 169 त्याचं वर्गमूळ छेदात 25चं वर्गमूळ. ठीक आहे. हे किती आलं सेक थिटा 169 म्हणजे 13 25 5. सो सेक थिटा मिळाला 13/5. नाउ व्हॉट विल बी दी साइन. सॉरी साइन नाही. व्हॉट विल बी दी आता लिहितो कॉस थिटा. सो वी नो दॅट cos theta will be 1 upon sec theta, that is the inverse of sec. Inverse of sec म्हणजेच उलट. सो cos theta म्हणजे सेकला उलटा करा 5/13. ओके. ठीक. नाउ वी नो दॅट tan theta इज इक्वल टू. आता हे साइन आणि कॉस तर तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी वापरून सुद्धा सोडवू शकता. पण सिंपल माहिती आहे काय tan theta म्हणजे काय असतो sin theta अपॉन cos theta. ह्यातलं सगळं माहिती आहे आपल्याला. tan theta माहिती आहे. tan theta किती आहे tan 12/5. ओके. ठीक. किंवा एक काम करूया थोडंसं मॉडिफाय करू. हा sin theta तिथंच ठेवू. हा tan theta इंटू हा इकडून आलेला cos theta. इकडून गुणाकारात येईल ना म्हणजेच काय आलं नाव तर नाव म्हणून नाव. ओके. sin theta इज इक्वल टू tan theta डॉट cos theta. सो विल गेट tan theta किती आहे तुमचा 12/5 into cos theta is what 5/13. 5 get cancel. You will get 12/13. sin theta is equal to 12/13. So that is the answer. So सोप्पा आहे हे पण व्यवस्थित बघा. हळूहळू बघा वाटलंच तर तुम्ही. ओके. ठीक आहे. लिहून घ्या. ठीक आहे. चला 5th क्वेश्चन बघा. इफ tan theta here tan theta is equal to 1 and you need to find out the values of याचं एवढं सगळ्याचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ओके. सोपं आहे बघा. पहिला tan वरून आपण इथं काय काय काढू शकतो. tan वरून सेक काढू शकतो. सेक मिळालं की सेक वरून कॉस काढू शकतो. कॉस मिळालं की साइन काढू शकतो. साइन वरून कोसेक. सो सगळं काढू शकतो इथं. ओके. सोपे पद्धत बघा. सो वी नो दॅट 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. सो पहिला therefore sec square theta is equal to 1 plus tan square theta. फंडामेंटल आयडेंटिटी आहे ही. सो 1 प्लस tan square theta 1चा स्क्वेअर 1. सो 1 प्लस 1 किती आला 2. सो sec square theta will be okay. So now what is the taking square root on both the sides. Okay. ठीक है. So here sec theta sec square will be root 2. So sec theta will be root 2. Okay. sec theta ची किंमत आली root 2. प्रत्येकाची किंमत काढून घेऊ. sec theta काय आला root 2. So what will be this cos here. Now cos theta is equal to 1 upon sec theta. Okay. ठीक है.
सो विच मीन्स त्याचा इनवर्स, याचाच अर्थ काय खाली लिहितो इथं, कॉस थिटा इज इक्वल टू इनवर्स ऑफ सेक. सेक किती आहे रूट टू डिवायडेड बाय 1 असणार आहे, इथं काय असणार आहे याच्यात छेद 1. सो एक छेद त्याच्या उलट, कळतंय समजलं. सो कॉस थिटा झाला 1/√2. सेक थिटा काय √2 आणि तिथं छेद दिसत नाही याचा अर्थ छेदात 1 असणार. सो कॉस हा सेकच्या उलटा असतो, सो 1 जाणार अंशात, √2 येणार छेदात. ओके कळलं ठीक. सो कॉस थिटा काढला, सेक थिटा काढला, ठीक आहे. टॅन थिटा माहिती आहे आपल्याला, कॉस आहे आपल्याकडं, टॅन आहे, सो आपण साईन काढू शकतो नाव. ओके सो आपल्याला माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो युअर साइन थिटा विल बी साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. ओके सो हे व्यवस्थित लिहू, साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. सो टॅन थिटा किती आहे रे 1 आहे, इंटू कॉस किती आला 1/√2. ओके याचाच अर्थ 1 × 1/√2 1/√2 राहील. ओके सो देअरफॉर साइन थिटा विल बी 1/√2. ओके सो साइन थिटा पण तेवढाच आला. नाव सिमिलरली कोसेक काढू. कोसेक काय असतो साइनचा इनवर्स. सो साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा, कोसेक इकडे घ्या, इज इक्वल टू 1 साइन थिटा. सो 1 साइन म्हणजेच काय साइनचा इनवर्स, साइनचा उलट, याचाच अर्थ काय झाला कोसेक थिटा झाला √2. कळालं ठीक आहे. सो असं सिंपल आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. आता पुट द व्हॅल्यूज ऑल दोज व्हॅल्यूज. ओके बाय पुटिंग values in the equation we get. ओके काय मिळेल बघा आपल्याला, साइन थिटा पहिलं इक्वेशन लिहून घ्या, साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ओके सो व्हॉट इज द साइन थिटा हियर, साइन थिटा 1/√2 1/√2 प्लस कॉस थिटा इज ऑल्सो सेम 1/√2 1/√2 divided by sec theta is what, sec theta sec √2 plus cosec theta is what, again √2. सो हे किती आलं छेदात आलं 2√2. हा एक √2 हा एक √2 2√2. इकडं करू क्रॉस मल्टिप्लिकेशन √2 √2 × 1 √2 प्लस √2 × 1 √2 डिवायडेड बाय √2 × √2 2 आलं, कळतंय ठीक आहे. सो थोडंसं व्यवस्थित लिहूया. अगेन अंशात आलं 2√2 डिवायडेड बाय. ओके किंवा इथं डायरेक्ट म्हणू शकतो आपण, एवढं करण्यापेक्षा बघा हा 1/√2 प्लस हा 1/√2 म्हणजे 2√2 झाले, कळालं 2 × 1/√2 कळतंय. आणि हे झालं, किंवा बघा समजत असेल तर, नाहीतर आपण तुमच्या पद्धतीने जाऊयात ठीक आहे. √2 प्लस हे √2 डिवायडेड बाय √2 × √2 छेदाला कोणतो ना आपण ह्याच्यात. सो √2 × √2 2 आलं. इकडं हा एक √2 हा एक √2 2 √2 झाले. ओके सो इकडं पण अंशात परत हा एक √2 हा एक √2 2 √2 झाले. ओके छेदात 2 गुणिले याला छेद 1 असणार आहे, याला छेद 1 असणार आहे इथं. ओके समजलं. सो हा उलटून गुणिले होणार 1/2 कळतंय ठीक आहे. सो गणित काय होते बघा इकडं ठीक. इकडं ह्या 2 ला 2 कॅन्सल झालं, राहिलं वर √2 डिवायडेड बाय 2√2 अगेन 2√2 ला 2√2 कॅन्सल झालं, राहिलं 1/2. सो ह्या सगळ्यांची किंमत किती आली 1/2. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू 1/1/2. ओके सो काय किंमत आलेली आहे त्याची 1/2. समजलं ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या.